हॅलो फ्रेंड्स, ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. याआधी आपण फायनल अकाउंट या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती आणि यामध्ये ट्रेडिंग अकाउंट याचा अभ्यास केलेला होता बघा. मग ट्रेडिंग अकाउंटमध्ये का अभ्यास केलेलं होतं? पूर्ण ट्रेडिंग अकाउंट कशा पद्धतीने सॉल्व करायचं, सोडवायचं याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. जे पॉईंट दिलेले आहेत हे सर्वच्या सर्व पॉईंट पाठांतर करून ठेवा, व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. यानंतरचा दुसरा अकाउंट, ट्रेडिंग अकाउंटच्या नंतर दुसरा अकाउंट, फायनल अकाउंटचा भाग आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, थोडं मिनिंग आपण अभ्यास करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? नॉमिनल टाईपचा अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. समजलं? जर त्या व्यवसायधारकाला नुकसान असेल तर तो अकाउंट डेबिट आणि फायदा असेल तर क्रेडिट असतो. अशा प्रकारचा नॉमिनल अकाउंट. कळलं? लक्षात आलं? मग नॉमिनल अकाउंट या बेसवर तयार केला जातो. महत्त्वाचं सेंटेन्स बघा पुढचं. अँड इट प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम. महत्त्वाचं सेंटेन्स आहे बघा हे सर्वात. बघा, इट प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे नफा तोटा पत्र कोणत्या बेसवरती तयार केलं जातं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण अभ्यास केलेलं होतं बघ, थोडक्यात सांगितलं होतं तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंट त्या ठिकाणी कोणते खर्च येतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणते खर्च येतात? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. समजलं? लक्षात आलं? मग डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय सांगितलं होतं? एखादं उत्पादन असेल, समजा एखादा फर्निचरचा व्यापारी असेल, तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, फर्निचर जी वस्तू तयार करतो, तो फर्निचर असेल, टेबल असेल, बेड असेल, ते बेड वगैरे तयार करण्यापर्यंत जे खर्च आहेत, उत्पादन ते तयार करताना डायरेक्ट संबंध असणारे खर्च हे ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतात. कळलं? लक्षात आलं? त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. आता कारखान्यामध्ये उत्पादन तयार झालं. आता उत्पादन तयार झाल्याच्या नंतर आता हे उत्पादन आपण बाजारपेठेमध्ये विकणार आहोत. मग तयार झाल्याच्या नंतर ते उत्पादन ग्राहकांच्या हातामध्ये पडेपर्यंत जेवढे खर्च आहेत ते सर्व खर्च या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतात. आता उत्पादन तयार झाल्यानंतरचे खर्च आहेत, उत्पादनाशी त्यांचा डायरेक्ट संबंध नाही, म्हणून यांना काय म्हणतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. समजलं काय सांगायचं आहे? इनडायरेक्ट का म्हणतात ते लक्षात आलं? डायरेक्ट संबंध नाही उत्पादनाशी. मग उत्पादनाशी संबंध आहे तो कसा आहे? इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट नाही. म्हणून इनडायरेक्ट जे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, ते कुठे रेकॉर्ड केले जाणार आहेत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केले जातात. उदाहरणार्थ, समजा फर्निचर, चेअर वगैरे, खुर्च्या वगैरे तयार केले, टेबल वगैरे केल्या. या तयार केल्याच्या नंतर या आता आपण बाजारपेठेमध्ये विकणार. मग बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रचंड प्रमाणावरती आहेत. सांगायला गेलं तर भरपूर आहेत बघा. थोडक्यात तुम्हाला सांगतो. समजा एखादा कारखाना आहे, टेबल वगैरे बाजारपेठेमध्ये विकायचं आहे, तर विकताना आपल्याला काय करावं लागणार? जाहिरात खर्च करावा लागणार. जाहिरात करणार, आमच्याकडे अशा प्रकारे टेबल, खुर्च्या वगैरे आहेत. मग जाहिरातीचा खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, थोडक्यात तुम्हाला सांगायला गेलं तर हे कुठे येणार? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता जाहिरात करायचा, उत्पादन, वस्तू तयार करायची संबंध नाही, म्हणून. समजलं? लक्षात आलं? किंवा अजून उदाहरण देतो तुम्हाला. इन्शुरन्स, आपण विमा काढतो. आता समजा वाहतुकीमध्ये काय झालं, अपघात वगैरे झाला, तर उत्पादनाशी संबंध नाहीये, मग हा खर्च कुठे येतो? इन्शुरन्स वगैरे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, इनडायरेक्ट आहे. समजलं? अजून बघा, तुम्हाला बरेच खर्च आहेत. समजा आता आपण जाहिरात देणार म्हणून तुम्हाला सांगितलं, मग जाहिरातीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला पाहिजे, बरोबर आहे? ऑफिस वगैरे असलं पाहिजे. जाहिरातीमध्ये आपण सांगणार इथं कॉन्टॅक्ट करा. मग कॉन्टॅक्ट फोन, मोबाईल फोन वगैरे आले, कॉन्टॅक्ट नंबर आला. मग कॉन्टॅक्ट नंबर वगैरे लोकांना देणार म्हणजे फोनचं बिल आलं, मग फोनचं बिल भरावं लागणार. मग हा सुद्धा उत्पादनाशी संबंध आहे. मग कुठला आहे हा? डायरेक्ट संबंध आहे का? नाही, इनडायरेक्ट आहे. म्हणून हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला, आपलं ऑफिस असलं पाहिजे,
बरोबर आहे की नाही. ऑफिसमध्ये माणूस पाहिजे कायमस्वरूपी कॉन्टॅक्ट फोन वगैरे उचलण्यासाठी. मग ऑफिसचा खर्च, ऑफिस एक्सपेन्सिस कुठे येणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सिस. अजून ऑफिसमध्ये आता ऑफिस सांभाळायला कामगार पाहिजे, ऑफिस बॉय पाहिजे, बरोबर आहे की नाही, फोन वगैरे घेण्यासाठी वगैरे. मग हा खर्च कुठे येणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सिस, ऑफिस एक्सपेन्सिस. अजून बघा, ऑफिसमध्ये कामगार वगैरे ठेवला तर कामगार नुसता बसून खुर्चीवर राहणार नाही, त्याला पंखा वगैरे लाईट वगैरे पाहिजे, फॅनची सोय असली तर. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आली, लाईटचं बिल भरावं लागणार, म्हणून इलेक्ट्रिसिटी बिल कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. समजलं, लक्षात आलं. अशा प्रकारचे जे खर्च आहेत, जे उत्पादन तयार झालं कारखान्यामध्ये की ती वस्तू ग्राहकांच्या हातामध्ये पडेपर्यंत जेवढे खर्च करावे लागतात त्या खर्चांना काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सिस. समजलं, लक्षात आलं. आणि हे कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. समजलं. आता पुढचं सेंटेन्स बघा. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिपरेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. समजलं, नेट प्रॉफिट और नेट लॉस म्हणजे काय, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या अकाउंटमधून काय शोधून काढलं जातं, नेट प्रॉफिट. ते आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय शोधून काढत होतो, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. या अकाउंटमध्ये काय शोधून काढणार, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. समजलं. प्रत्येक रुपयाचा जो खर्च आहे तो घेऊन जो आपण प्रॉफिट काढणार आहोत त्यालाच नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं म्हणतात, निव्वळ प्रॉफिट किंवा निव्वळ नफा. समजलं. त्यानंतर काय दिलंय बघा, द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेकॉर्डेड ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सिस. म्हणजे काय, डेबिट साईडला सर्व खर्च रेकॉर्ड करतो आणि क्रेडिट साईडला काय, अँड क्रेडिट साईड रेकॉर्डेड ऑल इनडायरेक्ट इन्कम. क्रेडिट साईडला इन्कम आहे ते रेकॉर्ड करणार. समजलं. यानंतर डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट्स ग्रॉस लॉस. म्हणजे काय, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर डेबिट बॅलन्स जर मोठा असेल तर ग्रॉस लॉस येतो आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर नेट प्रॉफिट येणार आहे. समजलं. इथं चुकून झालंय, इथं ग्रॉस लॉस चुकून झालंय, नेट लॉस येणार आहे. समजलं. आणि इकडे क्रेडिट बॅलन्स नेट प्रॉफिट येणार आहे, नेट प्रॉफिट. लक्षात आलं का. जाऊया पुढे. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघा, समोर दिसतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा या पद्धतीने तयार केला जातो. फॉर्मॅट आहे हा, बघा दिसतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट सारखंच, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड दिसतंय 31 मार्च 2000. जे काय असेल आर्थिक वर्ष ते आपण इथं टाकणार आहोत, प्रॉब्लेममध्ये दिलं जाणार ते. यामधले पॉईंट तुम्हाला दिसत आहेत बघा. डेबिट साईड सर्व खर्च आहेत ते या साईडला. आता ट्रेडिंग अकाउंट तयार केल्याच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाला आपण हे अकाउंट तयार करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटचा जर लॉस आला तर ग्रॉस लॉस आहे तो इथं पहिल्या क्रमांकाला ट्रान्सफर करतो बघा. आणि प्रॉफिट आला ट्रेडिंग अकाउंटचा तर ग्रॉस प्रॉफिट या साईडला ट्रान्सफर केला जातो, विरुद्ध दिशेला. थोडक्यात हे कसं असेल ते नंतर काय सांगेन तुम्हाला, टेन्शन घेऊ नका याचं. यामध्ये येणारे आता या ॲडजस्टमेंट आहेत, या नंतर शिकवल्या जाणार आहेत, आत्ता अभ्यास करू नका. यामध्ये येणारे नुसते काही पॉईंट आहेत ते लक्ष द्या बघा. सॅलरीज, डिस्काउंट, त्यानंतर पोस्टेज, मोबाईल चार्जेस, ट्रेड एक्सपेन्सिस, लीगल चार्जेस, बँक चार्जेस यासारखे काही पॉईंट आहेत बघा, दिसत आहेत का. त्यानंतर रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स दिसत आहेत पॉईंट. रेंट, रेट्स, इन्शुरन्स, इंटरेस्ट, सॅलरी दिसते, कमिशन, अशासारखे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सिस, एक्सपोर्ट ड्युटी, पॅकिंग चार्जेस यासारखे सर्व खर्च. म्हणजे काय, उत्पादन तयार झालं कारखान्यामध्ये, तयार झाल्याच्या नंतर बाजारपेठेमध्ये विक्री होईपर्यंत जे खर्च आहेत हे सर्वच्या सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात आणि सर्व एक्सपेन्सिस डेबिट साईडला. आणि इन्कम आहेत हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार आहोत, क्रेडिट साईडला इन्कम रेकॉर्ड करणार आहोत. आता हे इन्कम बघा कोणकोणते आहेत, यामध्ये बरेचसे दिसत आहेत. डिस्काउंट रिसिवड, कमिशन रिसिवड याला इन्कम म्हणतात बघा. डिस्काउंट रिसिवड दिसतंय, इंटरेस्ट रिसिवड, कमिशन रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड दिसतंय. यासारखे जे आहेत रेंट रिसिवड दिसतंय,
यासारखे म्हणजे दुसऱ्याकडनं जर आपल्याला कमिशन, डिस्काउंट, रेंट वगैरे काय मिळालं तर फायदा असतो. फायदा होणारे सर्व इन्कम जे आहेत हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात आणि खर्च जे आहेत सगळे हे डेबिट साईडला रेकॉर्ड केले जातात. लक्षात आलं? या बेसवरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जातो. महत्त्वाचं कळलं? आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोघांमधला फरक कळला. ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणते खर्च येतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. समजलं? या बेसवरती हा अकाउंट तयार केला जातो. हा फॉर्मॅट आहे पूर्णच्या पूर्ण तुम्ही वहीमध्ये रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. समजलं? याचे फोटो तुम्हाला पाठवणार आहे. नेक्स्ट यानंतर अजून राहिलेले पॉईंट आहेत ते खाली इथं दुसऱ्या फोटोमध्ये दिलेले आहेत. आता यानंतर एक प्रॉब्लेम तुमच्यासाठी बघा कसा सोडवला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेम काही मोठंसं काही नाही आहे. बघा प्रॉब्लेम बघा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स ऑफ राजू लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2015. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. आता यामध्ये दिलेले पॉईंट आहेत बघा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स हे सगळे खर्च आहेत. हे नंतरचे खर्च आहेत म्हणजे कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणारे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बघा कुठे येतो? डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. त्यानंतर इन्शुरन्स दिसतो इकडे 1500 रुपये. तिसरा पॉईंट कमिशन रिसिवड. आता रिसिवड म्हटलं की मिळणारा फायदा आहे क्रेडिट साईडला बघा कमिशन रिसिवड. चौथा पॉईंट डिस्काउंट. आता डिस्काउंट बघा डेबिट साईडला दिसतंय. रेंट रिसिवड 300 रुपये. रेंट रिसिवड दिसलं इकडे क्रेडिट साईडला आहे. त्यानंतर रेंट अलाउड म्हणजे दुसऱ्याला दिलं डेबिट साईडला असणार रेंट अलाउड. समजलं? त्यानंतर डिव्हिडंड रिसिवड 200 रुपये. डिव्हिडंड रिसिवड हे बघा 200 रुपये इकडे आहेत. त्यानंतर कन्व्हेन्स म्हणजे काय? मध्यस्थी, विनवणी वगैरे मध्यस्थ आपण असतो त्याला देतो पैसे. कन्व्हेन्स बघा इकडे आहे 1200 रुपये. 1200 झालं. सॅलरी 5000. सॅलरी बघा कुठे येतं? डेबिट साईडला. बघा मला वाटतं एक आपल्याकडनं चुकीचं कदाचित सांगितलं असेल तर लक्ष द्या. सॅलरी हा पॉईंट कुठे येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ट्रेडिंग अकाउंटला नाही. कळलं? लक्षात आलं? याआधी मला वाटतं एक कुठेतरी प्रॉब्लेम तुम्हाला मी दिला होता. यामध्ये सॅलरी कदाचित मला असं कदाचित असेल ट्रेडिंग अकाउंटला सांगितलं असेल तर सॅलरी ट्रेडिंग अकाउंटला येत नाहीत. सॅलरी कुठे येतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. नेहमी लक्षात असून देत. समजलं? या पद्धतीने हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सर्वच्या सर्व पॉईंट आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला या पद्धतीने तयार करायचं आहे. डेबिट साईडचे सर्व एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला सर्व इन्कम असं तयार केल्याच्या नंतर टोटल बघायचं कोणती साईड मोठी आहे. तर डेबिट साईड समजा मोठी असेल तर ही सर्वच्या सर्व जे आहेत 11,000 11,000 टोटल केली. ही टोटल केल्याच्या नंतर आपण इथे क्रेडिट साईडला घेणार आहोत. लेस केल्याच्या नंतर हे जे खर्च आहेत लेस केल्याच्या नंतर नेट लॉस किती? 10,000 आला. समजलं? लक्षात आलं? अशा प्रकारे नेट लॉस. आणि डेबिट साईड जर मोठी असेल तर क्रेडिट साईड जर मोठी असेल तर पहिल्यांदा टोटल करणार. समजा क्रेडिट साईड मोठी असेल तर आपण काय करणार? अशा वेळेला ऑब्झर्वेशनमध्ये बघणार आहोत. इथं क्रेडिट साईड मोठी आहे समजा धरून चला 50,000 झाली तर टोटल करणार. ही टोटल डेबिट साईडला घेऊन येणार आणि त्यातून हे लेस करणार. लेस केल्याच्या नंतर इथं येणार नेट प्रॉफिट येणार आहे. नेट काय येणार आहे? प्रॉफिट इथं लिहिणार आपण. जो काही येईल तो वज लेस केल्याच्या नंतर. अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. समजलं? हे सगळं हा जो प्रॉब्लेम आहे पहिला लिहून घ्यायचा आहे, तुम्हाला पाठवणार आहेत आणि या पद्धतीने सोडवायचं. थँक्यू.